बऱ्याच वेळा असे प्रश्न पडतात, की आता घर घेतलंय. सगळे म्हणायला लागतात, की वास्तुशांत केली पाहिजे. वास्तुशांत का करावी? जेव्हा कुठलीही जमीन आपण विकत घेतो कन्स्ट्रक्शन करायसाठी, त्यावेळेला त्याचं डेव्हलपमेंट करताना बऱ्याच वास्तुशास्त्राच्या नियमांचं उल्लंघन केलं जातं. बरं. त्यावेळेला बरीच झाडांची कत्तल केली जाते, ज्याच्यावर घरटी असतात, पशुपक्षी असतात. हं. आणि जसं हे आपलं घर आहे तसा त्यांचाही तो हॅबिटॅट असतो करेक्ट. आणि त्यांना आपण उद्ध्वस्त करतो. हं. त्याचप्रमाणे आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पण काही अदृश्य शक्तींचा वास त्या भूमीवर असतो. तर अशी सगळ्या दोषांनीच आपल्या घर बांधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते. त्यावेळेला ज्यावेळेला ते कन्स्ट्रक्शन होत असतं डेव्हलप, तेव्हा मजुरं असतात, बांधकाम सुरू असतं. ज्या व्यक्तीला राहायला 10 बाय 10 पण जागा नाही, तो मल्टी स्टोरीड बांधतोय. हो. आणि ते बांधताना पण त्याच्याही मनात हे येतच असतं, की ह्या प्रशस्त खोल्या, प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट, बाथरूम, ही सगळी लक्झरी त्याच्या कल्पनेच्या पलीकडची असते. म्हणजे पुन्हा भावना कोणाच्या तरी दुखावल्याचा संबंध आला. ते कन्स्ट्रक्शन जी प्रोसेस सुरू असते, तेव्हा जर कुठल्या भूमीमध्ये काही दोष असेल, विक्षेप देवतांचा तिथे जर काही कुठल्याही प्रकारचा दोष क्रिएट झाला असेल, तर एखाद्या मजुराचा बळी पण जाऊ शकतो. हो. ते पण आपल्याला माहिती नसतं. करेक्ट. तर असं सगळं मजल दरमजल करत आपण जेव्हा ते घर आपल्याला मिळतं किंवा ती प्रॉपर्टी, ती जमीन आपल्याला मिळते, तर ह्या सगळ्यांना शांत करायसाठी बेसिकली वास्तुशांत केली जाते.